परपुरुषाचे सुख भोगे तरी उतरवणे करी घ्यावे शिसू संसारागी आपुलेनी हाते लावूनी मागुते पाहू नये तुका म्हणे व्हावे तयापरी धिटू पतंग हा नीटू दीपासोयी. त्या सर्वश्रेष्ठ पुरुषाच्या म्हणजेच परमेश्वराच्या सहवासाचे सुख जर भोगायचे असेल तर तळ हातावर आपले शिर घेऊनच जावे लागते. म्हणजेच ते सुख भोगण्यासाठी जीवावर सुद्धा उदार व्हावे लागते. आपल्या हाताने आपल्या संसाराला आग लावावी लागते आणि संसार सुखावर सर्व प्रकारचं पाणी सोडावं लागतं. पुन्हा त्याच्याकडे मागे वळून पाहता येत नाही किंवा संसाराकडे पाठीमागे वळून पाहू नये. तुकाराम महाराज म्हणतात की दिव्यावर झेप घेणारा पतंग जसा आपल्या स्वतःच्या जीवावर उदार होऊन दिव्यावर झडप घालतो त्याप्रमाणेच या मार्गातील लोकांनी धीट व्हायला हवे, धैर्यशील व्हायला हवे. ऐ काल परी ऐसे नव्हे बाई न संडाया सोयी व्रताराची नव्हे आरानुकू लौकिकापासून आपुल्या आपण गोविले ते तुका म्हणे मनो करालो कठीण त्या या निवडून मज पाशी. हे बाईयानो, तुम्ही माझे जर म्हणणे ऐकत असाल पण त्याप्रमाणे वागणे तुमचे किती होईल कुणाला माहिती. म्हणजे माझं फक्त बोलणं ऐकू नका तर त्याप्रमाणे तुमचं वागणं सुद्धा व्हायला हवं. पण तुम्ही या परमश्रेष्ठ अशा पतीची संगत मात्र कधीही काही झाले तरी सोडू नका. आणि हे सुद्धा लक्षात ठेवा की या लौकिक संसारापासून कसलाच संतोष तुमच्या मनाला लाभणार नाही. कारण या संसारात खऱ्या अर्थानं सुख मिळत नाही. पण आपणच त्या संसारात आपण स्वतःला गुंतून घेतलेलं असतं. तेव्हा मन जरा कठीण करा आणि ज्याचे मन असे कठीण होईल तेवढ्याच बाह्यांनी माझ्या मार्गाने माझ्या पाठीमागून यावे. आहाच वहाच आतवरी दोन्ही न लगा गडनी आम्हा तैशा भेऊ नये तेथे भेडसावू कोणा आवरुणी मना बंद द्यावा तुका म्हणे काही अभ्यासा वाचुनी नवे हे करणी भलतीची. आत मनामध्ये एक गोष्ट आणि बाहेर मात्र जिभेवर तोंडात एक गोष्ट अशा प्रकारच्या मैत्रिणी आम्हाला नको आहेत. आमच्या मनामध्ये कसलीच भय नसते, आम्हाला कशाची भीती वाटत नाही. मग आम्ही इतरांना दोष कसे काय दाखवावेत. तुम्हीही आपले मन आवरून बंदिस्त करून घ्या आणि लक्षात ठेवा की कोणत्याही गोष्टीचा चांगला अभ्यास केल्याशिवाय काही साध्य होत नाही. अभ्यासाशिवाय काही प्राप्त होत नाही. म्हणून अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे. भूतांच्या आम्ही न मिळू मताशी कोणी कैशी कैशी भावनेच्या विचार करिता वाया जायू काळू लटिके ते मुळू फजितीचे तुका म्हणे तुम्ही करा घटपटा नका जाऊ वाटा आमुचिया. आम्ही बहुतांच्या मताला मानणार नाही. कारण प्रत्येकाची भावना वेगळी असेल, कशा प्रकारची असेल हे काही सांगता येत नाही. याबद्दल जर आपण विचार करायला गेलो तर मात्र वेळ फुकट जातो आणि ही चर्चा व्यर्थ असल्यामुळे त्यामध्ये फक्त फजितीच पदरात पडते. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही वाटल्यास ही घटपटाची खटपट खुशाल करीत राहा पण आमच्या वाटेस मात्र कुणी जाऊ नका. या ठिकाणीच संत तुकाराम महाराजांनी जे फक्त केवळ निष्फळ शास्त्र चर्चा करणारे जे लोक आहेत त्यांना उद्देशून बोललेलं आहे की आम्ही तुमच्या या घटपटाच्या लटपटीमध्ये पडणार नाही. कारण पांडुरंग आमचा सखा झालेला आहे. त्याचे सुख नाही आले अनुभवा कठीण हे जीवा तोचीवरी मागिलांचे दुःख लागू नेदी अंगा अंतर हे संगा नेदी पुढे तुका म्हणे सर्व विषय हा संपन्न जाणती महिमान श्रुती ऐसे. जोपर्यंत त्या परम पुरुषाच्या सहवासाचे सुख अनुभवास आलेले नसते तोपर्यंतच जीवाला हा मार्ग फार कठीण आहे असे वाटत राहते. पण एकदा त्याची भेट झाली आणि त्याचं सुख अनुभवलं की मग मात्र कसलेही दुःख जाणवत नाही, पाठीमागची आठवण सुद्धा राहत नाही आणि जे संगतीचे सुख मिळेल त्यामध्ये अंतर सुद्धा कधी पडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की हा परमपुरुष सर्वांना संपन्न असाच असून त्याचाच महिमा सर्व वेदांनी गायलेला आहे. न राही रसना बोलता बुडी पायी दिली बुडी माझ्या मने मानिल त्या तुम्ही ऐका स्वभावी मी तो माझ्या भावी अनुसरलो तुका म्हणे तुम्ही फिरावे बहुती
माझी तो हे गती झाली आता. त्या सर्वश्रेष्ठ परमपुरुषाच्या विषयी कसल्याही प्रकारचं बोलत असताना त्याच्या प्रेमामुळं माझ्या वाणीला भान राहत नाही. माझ्या मनाने तर त्याच्या पायावर बुडी दिलेली आहे, त्यामध्ये ते बुडून गेलेलं आहे. तुमचा जसा स्वभाव विशेष असेल, म्हणजे ज्या प्रकारचा तुमचा स्वभाव असेल त्याप्रमाणेच तुम्ही हे ऐकावे. मी मात्र माझ्या स्वभावानुसार त्याला अनुसरलेले आहे. मी देवाचा झालेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बायानो तुम्ही आता मागे फिरावे हे बरे, माझी तर आता अशी गत होऊन गेलेली आहे. न बोलता तुम्हा कळो नये गुजू, म्हणून लाज सांडियेली. आता तुम्हा पुढे जोडितसे हातू, नका कोणी अंत पाहू माझा. तुका म्हणी आम्ही बैसलो शेजारी, करील ते हरी पाहू आता. बायानो माझ्या मनातली ही जी गुप्त गोष्ट होती ते जर मी बोललो नसतो तर ते तुम्हाला समजली नसती, आणि म्हणूनच सर्व प्रकारची लाज लाजा सोडून मला हे तुम्हाला सांगावी लागली. पण आता मात्र मी तुमच्यापाशी हात जोडून विनंती करीत आहे की आता माझा अंत कुणी पाहू नका. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आता त्याच्या शेजारी सुखाने बसलेलो आहोत, म्हणजे त्या परमेश्वराच्या शेजारी जाऊन आम्ही बसलेलो आहोत. आता तो भगवंत, तो श्रीहरी जे करील ते आम्ही सुखाने पाहत राहू. नाही जरी तुझू मधुर उत्तरू, दिधला सुसुर नाही देवी. नाही तया विनो भुकेला विठ्ठलू, येईल तैसा बोलो रामकृष्ण. देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासेशी प्रीती भाव बळी. तुका म्हणी मना सांगतो विचारू, धरावा निर्धारो दिशेन दिसू. या ठिकाणी संत तुकाराम महाराज आपल्या मनालाच उपदेश करीत आहेत. हे माझ्या मना, तुला मधुर शब्दांनी, चांगल्या शब्दांनी जर परमेश्वराचे गोडवे गाता येत नसतील, स्तुती करता येत नसतील, आणि त्या प्रकारचा तुला गोड आवाज जर मिळालेला नसेल, तुला मधुर सुस्वर देवानं जरी दिला नसला, पण लक्षात ठेव की ईश्वर काही त्यासाठी भुकेलेला नाही. तुझा कसलाही स्वर असू दे, तुला जसे येईल तसे रामकृष्ण असे म्हणत राहा. देवापाशी मोठ्या प्रेमाने भक्तीची मागणी कर, आणि मोठ्या विश्वासाने आणि भावनेने त्याच्यावर प्रेम कर, त्याच्याशी प्रेम जोड. मना हा एकच निर्धार तू दिवसेंदिवस पक्का करावास, हा एक विचार तुला मी सांगतो आहे. सावध झालू हरीच्या आलो जागरणा, तेथे वैष्णवांचे भारू, जय जयकारो गर्जतसे. पळोनिया गेली झोपू, होते पाप आडते. तुका म्हणी तया ठाया, होल छाया कृपेची. मी आता सावध झालेलो आहे आणि हरीच्या भजन कीर्तनामध्ये दंग होऊन गेलेलो आहे. त्या ठिकाणी विठ्ठल भक्तांचे समुदाय मोठमोठ्याने हरिनामाची गर्जना करत आहेत, जय जयकार करत आहेत. वैष्णवांचे भार एकत्र जमलेले आहेत. ते पाहून माझी झोप कुठल्या कुठं पळून गेली, आणि जे काही थोडे पाप होते ते सुद्धा नाहीस होऊन गेलेले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, त्याच ठिकाणी कृपेची दाट छाया निर्माण झालेली असते की ज्या ठिकाणी अशा प्रकारचा वैष्णवांचा भार असतो आणि हरिनामाचे गर्जना ज्या ठिकाणी घडून येत असते त्या ठिकाणीच परमेश्वराची चांगल्या प्रकारची कृपा होत असते. आपुलिया हिता जू असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्रो होते जी सात्विको, तयाचा हरिको वाटे देवा. गीता भागवतो करीती श्रवणो, अनेक चिंतनो विठोबाचे. तुका म्हणी मजू घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. आपले सर्वात श्रेष्ठ असणारे असे जे हित आहे ते कशामध्ये आहे, हे जो जाणून आहे, म्हणजेच ईश्वराच्या मोठेपणाची जाणीव ज्याला झालेली आहे, त्याचे आई वडील खरोखर धन्य आहेत. ज्यांच्या कुळामध्ये सात्विक विचारांचे कन्यापुत्र निर्माण होतात त्यांच्याबद्दल प्रत्यक्ष ईश्वराला सुद्धा आनंद होत असतो. ज्या ठिकाणी अखंडपणे गीता भागवत अशा ग्रंथांचं, चांगल्या सद्ग्रंथांचं वाचन आणि श्रवण चालत असते आणि ज्या ठिकाणी विठ्ठलाचेच सातत्यानं चिंतन चाललेलं असतं. संत तुकाराम महाराज म्हणतात की अशा ठिकाणच्या लोकांची सेवा माझ्या हातून जर घडली तर मी फार नशीबवान आहे, कारण अशा ठिकाणची सेवा घडणं फार भाग्याचं काम आहे. अंतरीची घेतू गोडी, पाहे जोडी भावाची,
देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपुल्या वैभवी श्रंगारावी निर्मळू तुका म्हणे जेवी सवी प्रेम द्यावे प्रीतीचे. परमेश्वर हा आपल्या भक्तांच्या अंतःकरणामधील सातत्यानं गोडी चाकीत राहतो आणि त्याच्या हृदयात कोणत्या प्रकारची भावना आहे हे तो पाहत असतो. खरोखरच देव हा एकच खरा आपला इष्ट सोयरा आहे, तोच खरा आपला आप्त आहे आणि दीन दुबळ्यांचा तोच नातेवाईक आहे. तो आपल्या सामर्थ्याने आपल्या भक्तास निर्मळपणे सुशोभित करून टाकतो. इतकेच नव्हे तर संत तुकाराम महाराज म्हणतात की तो सोयरा ईश्वर, तो आप्त इष्ट नातलं सर्व काही असलेला ईश्वर आपल्या भक्ताबरोबर जेवण करतो आणि आपले स्वतःचे प्रेमही त्याला देतो. सुखे ओळंबदावी गोहा माझे दुःख नेना पहा आवडीचा मारिला वेडा होय होय कैसा म्हणे भिडा निपट मज नचली अन्न पाहिली गहू सांजा तीन गेले वारे तुम्ही आणली साखरू सातदी गेली 10.5 शेर अखंड मज पोटाची व्यथा दूध भाकर साखर तूप पथ्या दोपहारा मज लहरी येती शुद्ध नाही पडे सुपती निज नाही घाली फुले जवळी न साहती मुले अंगी चंदन लाविते भाळी सदा शुळ माझे कपाळी हाड गळून आले मांस माझे दुःख तुम्हा नेनवे कैसे तुका म्हणे जिता गाढव केला मेलियावरी नरका गेला. एका सुख वस्तू घरामध्ये वाढलेली स्त्री आपल्या नवऱ्याला तिच्या स्वतःच्या नाजूक प्रकृतीचे ढोंग करते आणि मोठ्या कौतुकाने वर्णन करून सांगते आहे आणि ती म्हणते की अहो माझे दुःख कुणीच कसे जाणत नाही, माझे दुःख कोणाला कसे कळत नाही. आणि बायकोच्या प्रेमाने नादावलेला तो वेडा नवरा भिडेनं म्हणतो होय ग हो ते खरंच आहे. त्याची ती बायको त्याला म्हणत असते मला अन्न कसले ते मुळीच जात नाही आणि पचत सुद्धा नाही. दिवसाला 3 वेळा कसे तरी पायलीभर गहू पुरतात मला, म्हणजे फक्त दिवसभरात एकच पायली गव्हाचं पोळ्या करून मी खात असते. गेल्या बाजारच्या दिवशी तुम्ही जी काही साखर आणली होती ना, पण ती 10.5 शेर साखर मला कशी तरी 7च दिवस पुरली. मला एकसारखे पोटाचे दुखणे लागलेले आहे आणि म्हणून दूध भात आणि तूप साखर याच्या पथ्यावर मला राहावे लागत आहे. त्यामुळे मला फक्त दूध भाकर आणि तूप साखरच खावी लागते. 2 प्रहरानंतर मला चक्कर आल्यामुळे मी अंथरुणावर थोडी पडून झोपी जाते आणि कधी कधी बेशुद्धीही होते. मला कधी धड झोप सुद्धा येत नाही, पण मी माझ्या अंथरुणावर फुलांचा थर घालते, त्यामुळं झोपायला थोडंसं सुखकर वाटतं. आणि मी ज्या वेळेला झोपत असते त्यावेळेला किरकिर करणारी मुलं मला अजिबात सहन होत नाहीत. माझे डोके नेहमीच दुखत असल्यामुळे मी कपाळावर अंगावर थोडीशी चंदनाची उटी लावते. माझी सर्व हाडे गळून गेलेली आहेत आणि फक्त मांस राहिलेलं आहे, म्हणजे हाड ना हाड गेलं आणि मांसानं पाठ घेतली अशी एक मराठीमध्ये म्हण आहे. तसलाच हा प्रकार. आणि अशा प्रकारचं हे माझं दुःख तुम्हाला कसे काय बरे समजत नाही. तुकाराम महाराज म्हणतात या असल्या ढोंगी बायकोच्या वेडाने नवरा जिवंत असतानाच गाढव बनतो आणि मेल्यावर तो नरकाला जातो. त्याला नीट प्रपंचही कळत नाही आणि पारमार्थही कधी साधत नाही. पावली पावली तुझी आम्हा सर्व तुझा नको भाव होऊ देऊ जेथे तेथे देखी तुझीच पावली त्रिभुवन संचले विठ्ठलागा भेदा भेदमते भ्रमाचे संवाद आम्हा नको वाद त्याशी देऊ तुका म्हणे अनु तुझवीन नाही नभाहुनी पाही वाढ आहे. हे देवा परमेश्वरा, तुझ्याकडून जे आम्हाला काही प्राप्त व्हायचं होतं ते सर्व आम्हाला पावलेलं आहे, ते सर्व आम्हाला मिळालेलं आहे. देवा माझे मागणे आता एवढेच आहे की माझ्या मनातला हा भाव बदलून देऊ नका. विठ्ठला पांडुरंगा, ज्या ठिकाणी मी पाहतो त्या ठिकाणी तुझीच पावले मला दिसत असतात. या त्रिभुवनामध्ये तूच सर्वत्र भरून राहिलेला आहेस. भेद अभेद द्वैत अद्वैत हे सर्व भ्रमातून निर्माण होणारा द्वैत असल्यामुळं त्यांच्याशी वाद घालण्याचा किंवा भांडण करण्याचा प्रसंग माझ्यावर कधी सुद्धा आणू नकोस. देवा एखादा आणू सुद्धा असा नाही की ज्या ठिकाणी तू नाहीस. तू तर सर्वत्र भरून राहिलेला आहेस. तू अणूपेक्षाही लहान आहेस आणि आकाशापेक्षाही मोठा आहेस.
पुढे गेली त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेतो आम्ही. वंदू चरण रजो सेवू उष्टावळी, पूर्वकर्मा होळी करुणी सांडू. अमुप हे गाठी बांधू भांडवलू, अनाथा विठ्ठलू आम्हा जोगा. अवघे होती लाभो एका या चिंतने, नाम संकीर्तने गोविंदाच्या. जन्म मरणाच्या कुंडतील खेपा, होईल हा सोपा सिद्ध पंथ. तुका म्हणे घालू जीवपणा चिरा, जाऊ त्या माहेरा निजाचिया. जे पुढे गेलेले आहेत त्यांचा मार्ग घेत आणि मार्ग शोधत आपण जाऊया. त्यांच्या चरणाच्या धुळीला वंदन करू आणि पूर्व कर्मांची होळी करून त्यांनी सांगितलेल्या गोष्टी या उष्टावळी ग्रहण करूया. आम्हा अनाथासारख्यासाठीच विठ्ठल आहे, त्याचे अमाप भांडवल आमच्या पदरात बांधू. गोविंदाच्या नामसंकीर्तनाने आणि त्याच्या चिंतनाने सर्व प्रकारचे लाभ घडून येतात. जन्म मरणाच्या खेपा संपून जातील आणि हा सोपा आणि सिद्ध असलेला पंथ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जीवपणावर शेळा घालू आणि त्या निज रूपाच्या माहेराला जाऊया. जे विलिते संतो मागे उष्टावळी, अवघ्या पत्रावळी करुणी झाडा. सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा, पासुनी सकळा अवघ्या दुरी. परे परते मजून लगे सांगावे, हे तो देवे बरे शिकविले. दुसऱ्याती आम्ही नाही आतळतो, जानोनी संकेत उभासे. येथे कोणी काही न धरावी शंका, मज चाड एका भोजनाची. लाचावला तुका मारितसे झोडू, पुरविले कोडू नारायणे. पूर्वीच्या संतांनी जे जेवण केलेले आहे म्हणजे त्यांनी जी अद्वैतानुभूती घेतली आहे, त्यांच्या त्या जेवणाच्या पत्रावळींचा झाडा करून मागील उष्टावळी मागा. सोवळे ववळे वगैरे सर्व प्रकारापासून मी अगदी निराळा राहिलो आहे. परावाणीच्या पलीकडचे जे तत्व आहे ते आता मला दुसऱ्याने सांगावे लागत नाही, कारण ते मला देवाने चांगल्या रीतीने शिकवलेले आहे, दाखवून दिलेले आहे. आम्ही दुजेपणाला शिवत सुद्धा नाही. यामधील सर्व संकेत समजून घेऊन मी स्थिर उभा राहिलेलो आहे. या ठिकाणी कोणीच कसलीही शंका घेऊ नये. मला तर एका भोजनाचीच अपेक्षा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी या भोजनाला लाचावलेला आहे, त्यामुळे मी त्याच्यावर झडप मारित आहे आणि माझ्या देवानेही माझे हे लाड सदोदित पुरवलेले आहेत. देवाच्या प्रसादी करारे भोजनू, फाल कोण कोण अधिकारी ते. ब्रह्माधिकाशी हे दुर्लभ उच्छिष्टू, नका मानू विट ब्रह्मरशी. अवघ्या पुरते ओसंडले पात्रू, अधिकार सर्वत्र आहे येथे. इच्छादानी येथे वळला समर्थू, अवघेची आर्त पुरवितो. सरे येथे ऐसे नाही कदा काळी, पुढते वाटे कवळी घ्यावे ऐसे. तुका म्हणे पाको लक्ष्मीच्या हाते, कामारी सांगाते निरुपम. अरे देवाच्या प्रसादाचं या ठिकाणी भोजन करा आणि मग तुम्ही जे कोण कोण आहे ते सर्व अधिकारी होऊन जाल. कारण हे उष्टी अन्न ब्रह्मादिकांना सुद्धा अत्यंत दुर्लभ होतं. म्हणूनच या ब्रह्मरसाचा वीट तुम्ही मानू नका. सर्वांना पुरेल एवढे भरून हे पात्र तयार झालेले आहे आणि याचे सेवन करण्याचा अधिकार तर सर्वांनाच आहे. आणि ज्याची इच्छा करावे ते देणारा समर्थ भगवंत या ठिकाणी प्रसन्न झालेला आहे. तो सर्वांची इच्छा पूर्ण करणारा ईश्वर आहे. या रसाचे सेवन जर कोणी कितीही केले तरी ते कधी संपणारे नाही, कारण ते अमाप आहे आणि पुन्हा पुन्हा तो रस घ्यावा, त्याचा घास घ्यावा असे वाटत राहते, असे ते अवीट आहे. तुकाराम महाराज म्हणतात की हा ब्रह्मरसाचा स्वयंपाक स्वतः लक्ष्मीने केलेला आहे आणि तिला मदत करणारा प्रत्यक्ष परमेश्वर लक्ष्मीकांत आहे. अवगुणांची हाती आहे अवघी फजिती, नाही पत्रासवे चाडू, प्रमाणते फिके गोडू. विष तांब्या वाटी भरली लावू नये होटी, तुका म्हणे भाऊ शुद्ध बरा सोंग वावू. ज्या ठिकाणी दुर्गुण असतील तर त्या ठिकाणच्या दुर्गुणांचा काहीच उपयोग होत नाही. त्या दुर्गुणामुळे नेहमीच दुर्गुण असणाऱ्याची फजिती होत असते.
भांडे कसले आहे, चांगले आहे की वाईट आहे यावर काही अवलंबन नसतं, तर त्या भांड्यामध्ये कोणता जो पदार्थ असेल त्या पदार्थामध्ये कोणते गुण आणि अवगुण आहेत याच्यावर सर्व काही अवलंबून असतं. तांब्याच्या पवित्र वाटीमधील विष ते हे विषच राहते आणि परिणामी ते घातकच होते. आणि ती भरलेली वाटी जर कोणी ओठाला लावली तर तो निश्चितपणे मरणार. म्हणून ती कधीही कोणी ओठाला लावू नये, विषयाची वाटी कोणी ओठाला लावू नये. तुकाराम महाराज म्हणतात, मूळचा भाव जो असेल तोच खरा आहे आणि वरून काही जे दिसतं ते सगळं सोंग आहे, ते ढोंग आहे, पण आतला भाव हाच काही तो खरा आहे. हरीच्या जागरणात जाता कारी नये मना, कोठे पाशील तुटे आयुष्य वेचे फुकासाठी. ज्यांची तुझ गुंती ते तू मोकलिती अंती, तुका म्हणे बरा लाभ काय तू विचारा. संत तुकाराम महाराज आपल्या मनाला म्हणतायत, अरे मना, तू या भगवंताच्या कथा कीर्तनाला का रे बाबा जात नाहीस? केवळ प्रपंचाचा विचार करून तुझे जे नुकसान झालेले आहे त्याची तू भरपाई कुठं करणार आहेस? तुझे हे संपूर्ण आयुष्य परमेश्वराशिवाय फुकट चालले आहे. ज्या मुलाबाळांचा आणि आप्तांचा, इष्टमित्रांचा तुला एवढा मोह पडलेला आहे ते तर अंतकाळी तुला सर्वजण सोडून जातील. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वर प्राप्तीचाच जो चांगला लाभ आहे त्याचाच तू सातत्यानं विचार करीत जा. म्हणजे जो खरोखरचा लाभ आहे तोच फक्त ध्यानात ठेव. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवे दातारा कर्मापासून दुस्तरा. करीशी अंगीकारू तरी काय माझा भारू, जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. हे ईश्वरा, हे भगवंता, तू तर प्रत्यक्ष धर्माची मूर्ती आहेस आणि तुझ्या हातामध्येच हे पाप पुण्य आहे. म्हणूनच हे दातारा, हे देणारे आहे, हे भगवंता, हे देवा, या कठीण अशा पाप पुण्यात्मक कर्मापासून माझी मुक्तता कर. देवा, तू जर आता माझा स्वीकार केलास तर तुला काय माझा भार होणार आहे? सर्व जीवांचे जीवन असणाऱ्या परमेश्वरा नारायणा, तुला माझे ओझे होते का रे? कारण तू माझ्या जीवाचे जीवन आहेस. भ्रमादिक जया लाभाशी ठेंगणे, बळी आम्ही भले शरणागतू. कामनेच्या त्यागी भजनाचा लाभू, झाला पद्मनाभू सेवारुणी. कामधेनुची शिरापार नाही, इच्छेची वाही वरुषावी. बैसली ठाई लागले भरते, त्रिपुटीवरते भेदी ऐसे. हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी, नारायण अंगी विसावला. तुका म्हणे भाऊ लाटे हे भोजनो, नाही रिता कोण राहत राहू. ब्रह्मदेवासारखेही मोठे मोठे ज्या लाभाला मुकलेले आहेत आणि जे लाभ अशा ब्रह्मदेवादिकांपासून सुद्धा ठेंगणे आहेत, अशा ईश्वराच्या संगतीचा लाभ आम्हाला मिळवलेला आहे. त्यामुळे मी शरणागत मोठा बलवान झालेलो आहे. मी वासनेचा त्याग केलेला असल्यामुळे देवाच्या भजनाची त्याला जोड मिळालेली आहे आणि त्यायोगे पद्मनाभ श्री विष्णूलाच मी ऋणी करून ठेवलेला आहे. ईश्वराची ही भक्ती म्हणजे कामधेनूप्रमाणे आहे आणि तिच्या दुधाला खरे तर अंत नसतो. जशी ज्याला इच्छा होईल, ज्या प्रकारची इच्छा होईल तसा त्याच्यावर परमेश्वर कृपेचा वर्षाव करीत राहतो आणि त्याच्या सर्व इच्छा फलद्रूप करीत असतो. या परमेश्वर रूपी कामधेनूला बसल्या ठिकाणीच दुधाला भरती येते आणि त्याच्या प्राशनाने एवढी लय साधते की ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान अशा प्रकारची जी काही त्रिपुटी आहे ह्या सर्व त्रिपुटी नाहीशी होऊन जातात. ध्येय, ध्याता, ध्यान यामधील भेद मावळतो आणि सर्व ऐक्य रूपानं होऊन जातो. जे काही जाणायचं आहे ते जाणणार आणि त्याची झालेली जाणीव अशा वेगळ्या अवस्था शिल्लक राहत नाहीत. म्हणजे जाणता म्हणजे ज्ञाता आणि ज्ञेय हे सर्व एकरूप होऊन जातं. या जगामध्ये आमच्या सारख्या विष्णुदासांना हरिनाम हाच एक विसावा आहे, आमचं ते विश्रांती स्थान आहे. नारायणाने विसावा आमच्याच देहात घेतलेला आहे. म्हणजे आमच्याच ठिकाणी प्रत्यक्ष भगवंत विश्रांती घेण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे आमच्या देहामध्ये ते आहेत. तुकाराम महाराज म्हणतात की ईश्वर प्राप्तीच्या या भोजनाचा लाभ फार मोठा आहे. या ठिकाणी कुणीही उपाशी राहू म्हटले तरी तो राहू शकत नाही. कारण प्रत्यक्ष कामधेनू, दुभती कामधेनू देणारी आहे. तुझे खंडे तरी उरला तू अवघा हरी,
आपणा बाहेरी न लगे ठाव धुंडावा इतके जाणावया जाणा कोंडे तरी मनी मना पारधीच्या खुणा जाणतेची साधावी देह आधी काय खरा देह संबंध पसारा बुजगावणे चोरा रक्षणशे भासती तुका करीत जागा नको वासपू वावुगा आहेशी तू आगा अंगी डोळे उघडी. आज आपल्याला ह्या जगामध्ये जे द्वैत भासतं जे द्वैत दिसतं हे सर्व प्रकारचं द्वैत मावळून गेलं नाहीच झालं की मग जे काही शिल्लक राहतं ते सर्व काही परमेश्वराचं स्वरूप आहे. मग त्याला शोधण्यासाठी आपल्याला बाहेर कुठंही जावं लागत नाही. पण हे ज्ञान होण्यासाठी मनाने मनाकडेच अंतर्मुख होऊन पाहायला हवं आणि त्याच्या पलीकडेही जायला हवं. कारण पारध्यासच पारधेच्या खुणा माहीत असतात. आधी ध्येय हा सुद्धा खरा नाही मग त्यापासून निर्माण झालेला पसारा कसा काय बरे खरा असणार. शेतातले बुजगावणे हे जसे चोरास रक्षण करणारे आहे असे वाटते त्याप्रमाणेच ध्येय आपणास खरा वाटत राहतो. म्हणूनच तुकाराम महाराज आपल्याला जागे करत आहेत की उगाच इकडे तिकडे भटकत फिरू नका, व्यर्थ कुठं चाचपत बसू नका. देहाने तुम्ही ईश्वर रूप आहात हे देहातीलच ज्ञानदृष्टीने तुमच्या ध्यानामध्ये येईल. विष्णुमय जोगू वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ आई काजी तुम्ही भक्त भागवतो कराल तेही तो सत्य करा. कोणाही जीवाचा न घडो मत्सरू वर्म सर्वेश्वर पूजनाचे का म्हणे का देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. लोक हो हे सर्व जगत विष्णुमय आहे, विष्णू न भरलेला आहे. ईशावास्य उपनिषदामध्ये ईशावास्य एदम जगत या असं जे काही सांगितलेलं आहे या प्रकारच संत तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणत आहेत. म्हणजे एकच तत्व तो सर्वत्र भरून राहिलेले आहे असे मानणे हा वैष्णवांचा खराखुरा धर्म आहे. यामध्ये भेद मानणे, निराळेपणा मानणे, कोणत्याही प्रकाराने द्वैत कल्पने हे सर्व वाईट आहे. तुम्ही खरे भगवंताचे उपासक असाल, भक्त असाल तर जे कराल ते सत्याचे स्वरूप जाणून तुमच्या जे हिताचे असेल तेच करा. कुणाही जीवाचा मत्सर करू नका कारण सर्वत्र एकच परमेश्वर तत्व भरून राहिलेलं आहे. म्हणजे ज्याचा तुम्ही मत्सर कराल त्यामध्ये सुद्धा परमेश्वर आहे हे कधी विसरू नका. आणि त्या सर्वेश्वर पूजनाचे तत्व नेहमीच ध्यानात राहू द्या. तुकाराम महाराज म्हणतात सर्व अवयव हे एकाच ध्येयाचे आहेत. जर एका अवयवास सुखाची किंवा दुःखाची अनुभूती झाली तर ती जीवास सारख्याच पद्धतीने होत असते. म्हणजे एका अवयवाला दुःख झालं तर ते जीवासच होत असतं आणि दुसऱ्या अवयवाला सुख झालं तर तेही जीवासच होत असतं. म्हणून सर्व हे विश्व आहे, एकाच देहाचे सर्व अवयव आहेत. म्हणून सर्वाची समतेनं, प्रेमळपणाने, एकोप्यानं आणि भेदाभेद रहित अशा पद्धतीनं जगत राहा, वागत राहा. आम्ही तरी आसू झालू टाकोनी उदासू आता कोण भय धरी पुढे मरणाचे हरी भलते ठाई पडू देह तुरंगी हा चढू तुमचे तुम्हा पाशी आम्ही आहू जैशी जैशी गेले माना मानू सुख दुःखाचे खंडनू तुका म्हणे चित्ती नाही वागवीत खंती. आम्ही आता देहबुद्धीची आशा सोडून दिलेली आहे आणि पूर्णपणे उदास होऊन गेलेलो आहोत. हे भगवंता मला आता मरणाचे भय राहिलेले नाही. आता देह कुठे पडून जावं किंवा घोड्यावर चढो आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. यामुळे होणारे सुखदुःखादी जे विकार आहेत ते तुमच्या शरीरापाशीच राहोत. आमचा त्याच्याशी काही आता संबंध राहिलेला नाही कारण आम्ही आता देहापासून वेगळे झालेलो आहोत. आम्ही जसे आहोत तसेच राहू. मान आणि अपमान, सुख आणि दुःख यांचा नाश करून आम्ही आता त्यांच्या पलीकडे गेलेलो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात आता या संबंधाने माझ्या मनामध्ये कसलीही चिंता उरलेली नाही किंवा कसलीही खंती शिल्लक राहिलेली नाही. निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासूनी देह भोग भोगी घडे जे जे जोडे ते बरे अवघे पावे नारायणी जनार्दनी तुक्याची. आमची कुणी निंदा करोत किंवा कुणी स्तोत्रे गावोत, कुणी स्तुती करोत
कुणी मार देवोत किंवा कुणी पूजा करोत, मला कशाचंही सुख आणि दुःख आता शिल्लक राहिलेलं नाही. मी सुखदुःखांच्या पेक्षा पलीकडे गेलेलो आहे, सुखदुःखाहून निराळा झालेलो आहे. ध्येय भोगानुसार जे जे बरे वाईट प्रसंग येतील ते सर्व सारख्याच दृष्टीने मी भोगत राहीन आणि त्यांचे पूर्णपणे समत्वाने स्वागत करीन. कारण ही सर्व सुखदुःखे माझी स्वतःची नसून जनार्दन स्वरूपाच्या नारायणास ती मी सर्व अर्पण केलेली आहे. आता माझं काही राहिलेलं नाही. मी तसा अलिप्त, पूर्णपणे अलिप्त झालेला आहे. जन विजनो झाली आम्हा विठ्ठल नामा प्रमाणे, पाहे तिकडे बाप मायू विठ्ठला हे रखुमाई. वनपट्ट नैक भाऊ अवघा ठाऊ सरता झाला, आठवणाही सुख दुःखा नाचे तुका कौतुकी. एका विठ्ठलाच्या नामामुळे आम्हास जनसमुदायामध्ये राहून सुद्धा विजनवासाची एकांताची गोडी मिळालेली आहे. म्हणजे लोकांमध्ये राहून सुद्धा आम्ही एकांताचे सुख उपभोगित आहे. ज्या ठिकाणी आम्ही पाहू त्या ठिकाणी माझा बापमाय विठ्ठल रखुमाईचे स्वरूप माझ्या डोळ्याला स्पष्टपणे दिसत आहे. वन असो, जंगल असो, नगर असो, मोठं शहर असो, विठ्ठलाच्या सहवासाने सर्व ठिकाणी आम्हाला सारखीच होऊन गेलेले आहेत. या अद्वितीय अशा समभावाच्या आनंदामध्ये आम्हाला सुख दुःखाची आठवण सुद्धा आता होत नाही. तुकाराम महाराज त्याच कौतुकाने नाचत आहेत. कारण सुख दुःखाची आठवण नाहीशी होऊन गेलेली आहे आणि फक्त केवळ निर्भेळ आनंद शिल्लक राहिलेला आहे. आणि त्या आनंदाच्या आवेशामध्ये, आनंदाच्या भरामध्ये संत तुकाराम महाराज कौतुकाने नाचत आहेत. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोघणी, तोची मोल पावी खरा करणीचा होय चुरा. मोहरा होय तोची अंगे सूत नजरे ज्याचे संगे, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. हिरा ऐरणीवर ठेवून त्याच्यावर घाणानेवर मारलं जातं, पण तो हिरा कधी फुटत नाही. त्यालाच खरे मोल असते, त्याच हिऱ्याला खरी किंमत येते. आणि कृत्रिम काचेसारखा जर तो हिरा असेल तर त्याचा ताबडतोब चुरा होऊन जातो. ज्याच्या संगतीत अग्नीच्या मुखात सुद्धा सूत जळत नाही तोच खरा मोहरामणी असतो. आणि जो जगाचे आघात सहन करील तोच खरा संत असतो, असे संत तुकाराम महाराज म्हणतात. आलिंगने घडे मोक्ष सायुज्यता जोडे, आयसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. तीर्थी पर्व काळू अवघी पाया पेस कळू, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. अरे संतांच्या आलिंगनाने, फक्त संतांना नुसतं आलिंगन जरी दिलं तर त्यामुळं सायुज्य प्रकारची मुक्ती मिळते. संतांचा महिमा हा अशा प्रकारचा आहे, त्याविषयी बोलणं सुद्धा अपूर्ण होऊन जातं. आणि एकदा का सायुज्यता मिळाली की त्यानंतर मग दुसरं काय साधायचं असतं. सर्व तीर्थे आणि सर्व पर्वकाळ संतांच्या पायाजवळ असतात. तुकाराम महाराज म्हणतात, संतांची सेवा केली की ती खरोखर देवापर्यंत जाऊन पोहोचते.